हॅलो हॅलो नमस्कार साहेब. हो हो साहेब मी गणपत बोलतोय. हो 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 माझ्या मुलाला फुकटचं बोलू. तुम्ही या प्रकरणात जरा लक्ष घाला ना. तुमच्या शब्दानं मुलगा शिकेलो. काय 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 म्हणते साहेब? साहेब नाही 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 साहेब, तो नाही तसं करणार. हो नाही नाही हो करणार साहेब. खूप काळजी वाटते होते बघा ना. हो तुम्ही शब्द टाकून बघा ना. आयुष्यभर मी तुमचे ऋणी राहिलो. खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर. हो 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 बघा बघा. धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद. साहेबांना विनंती केली ग. आणखी काय करणार. नको ते व्याप लावून ठेवले आणि कशाला गडबडायला गेला होता काही कळत नाही. तुम्ही शांत व्हा. व्यवस्थित निर्मला काय व्यवस्थित होणार आहे. अगं चारही बाजूनं डोंगरा एवढी संकट कोसळत आहेत आणि नियती सुद्धा एवढी भयानक शिक्षा का देते अगं तेच कळत नाही मला. असं बोलू नका हो तुम्ही. मग काय करू. अगं निर्मला काय करू सांग ना. काय करू बघतेस ना. संध्या लग्न केल्यापासून घरात लक्ष देत नाही. बायको सांगेल तसं वागतो. आज याचा हातात कुठे हातभार लागला असता तर तो तुरुंगात जाऊन बसलाय. विजाकडून अपेक्षा करणं म्हणजे चुकीचं. बाबांचं तर सोडूनच द्या म्हणा. काय करावं काही सुचत नाही बघ. तुम्ही असे खचून जाऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत. मला अगं तू आहेस ना म्हणून तर सारं काही व्यवस्थित चाललंय बघ. आणि तुझ्याकडे पाहून माझा उत्साह सुद्धा वाढतोय. खरं सांगू नये मला लग्न झाल्यापासून या घरासाठी राब राब राबतेस. या घरासाठी सतत नंदा दीपाप्रमाणे तेवत राहतेस. मायेच्या मखमल पदराखाली आम्हा सर्वांना सामावून घेतेस ग. समजून घेतेस. सर्वांचं दुःख तुझ्या या मनरूपी गाभाऱ्यामध्ये सामावून घेतेस ग. सामावून घेतेस. माझ्या अहंकाराला खतपाणी घालू नका. ओ वेगवेगळं असं मी काय करते. एका स्त्रीचं कर्तव्य असतं पार पडते. इतर स्त्रियांना तुझ्यासारखं जमणार नाही ते. आणि तू कितीही लपवलंस ना तरी कळतं का ते. बघ बघ जरा स्वतःकडे निघून बघ. अरे काय अवस्था झाली तुझी आणि किती मेहनत घेते. मी तुझ्या डोळ्यामध्ये काळी वर्तुळच आहेत ना ते सारं काही सांगून जातात. म्हणतात स्त्रीचे हात मऊ असतात पण तुझे हात बघ किती कडक झाले ते. कधी दुखलं खुपलं तरी लपवून ठेवतेस. या घराचे तू असे उलटे फिरायला लागल्यावर किती बोलायचे. तुम्ही माझ्याबरोबर की मला कशाचीही कळलं नाही. भीती वाटते हो. तुम्हाला काही झालं. निर्मला हे निर्मला अगं अशी काय म्हणतेस. अगं तू माझ्या पाठीशी उभी आहेस ना मग मला काय होणार आहे. अगं मला काही होणार नाही. बघ बघ मला काही होणार नाहीये. मी सांगेन समजावून भाऊजींना. सांगेन मी. कालपासून गॅसची दरवाढ झाली. आणि गॅसचीच काय साऱ्या वस्तूंचाच भाव वाढलाय. आणि हेही खरं आहे वाढलेली महागाई स्वस्त होणार नाही. त्यात करून भेसळचं प्रमाण जास्त वाढलंय. जो तो पैसा कमवायच्या मागे लागलाय. कुणाची कुणाला पडली नाही. अगं हव्याचा पोटी माणूस कुठल्या थराला जाईल ना ते काही सांगता येणार नाही बघ. वरवर दिसणाऱ्या या मोरपी जाळ्यात अडकायला लागले सारे जण. तुम्ही अजयला बघायला जाता ना त्याला डबा घेऊन जा. काय करत असेल काय माहिती.
आमचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती बघ. वाईट सवयी असणाऱ्या मित्रांच्या नादी लागला आणि पोरता बसला. तुला 1000 वेळा सांगितलं होतं दम दे भीती दाखव, तर नाही. आई अहो मी त्याची त्याला समजून घ्या ना. त्याला प्रत्येक वेळी दम भरला असता ना सुधारला असता तो. बस फक्त मलाच दोष द्या. हे निर्मलाबाई, हे रडूबाई, अगं रडते कशाला? हा हे रडू नकोस हा. हे निर्मलाबाई, आता थोडं जरा हसा बाई. ए निर्मला, काय झालं? गणपत भांडत तर नाही ना? नाही बाबा. तिच्या सोबत भांडणार मी? आणि कशाला? बाबा तुम्ही तसं काही समजू नका. अरे ती आहे म्हणून सारं कसं व्यवस्थित चाललंय. हाय बाबा बघ काय म्हणते, ऐक जरा. बाबा तुम्ही पण तुझ्यासारखी सून आम्हाला लाभली हे आमचं भाग्य. आईचं, वहिनीचं, बहिणीचं, मुलीचं सारी सारी सगळी नाती बिघडते. पण माझ्यासारख्या या घरवासुगाला तुझ्या जागेवर दुसरी कोणी असती ना तर नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या. तसं काय नाहीये बाबा. अहो या समाजात निस्वार्थीपणे औषध सेवा करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आहेत. पण अशी एखादी कुकर्म करणारी निघते आणि मग चांगल्या स्त्रियांचं नाव खराब होतं. अगदी बरोबर बोललीस. बाबा निर्मला आहे ती, बोलायला ऐकणार नाहीये. आता हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्यावर कधीच वाईट वेळ येऊ देणार नाही का हो? हो अगदी बरोबर. सासरे बुवा आणि सुनबाई तुम्ही बसा बोलत. माझं जरा काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. अहो अजय काय डबा नेताय ना? हो घेऊन ये लवकर. बरं अरे आपल्या आज्याचं काय झालं? काय म्हणतोय वकील? सारं त्या मुलीच्या दबावावर आहे. अजून काही बोलत नाही, पण बघूया आता काय होतं ते. आलिया भोगाशी असावे साधारण. आणखीन काय? सरळ रस्त्यानं चालणाऱ्या माणसाच्या वाटेत काटे येतच असतात. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस. अरे शांत डोक्याने काम कर, शांत डोक्याने काम कर. शांत डोक्याने काम करू? हा बाबा हो, बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या असतात, पण त्या अंमलात आणताना डोही चढवतात. तुझ्या भावना कळत आहेत मला रे, पण पण सहजासहजी हार मानून कसं चालणार? अरे अरे जीवनात सुख दुःखाचे चढ उतार हे येतच असतात. आणि तुला मी अगोदरच सांगितलं होतं, पण आता माघार घेऊ नकोस. अरे शांत शांत डोक्याने काम कर रे, शांत डोक्याने काम कर. अहो, पण किती किती करणार? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? अरे अरे देवाधिकानं चुकलं नाही ते आपल्याला काय चुकणार? नाही नाही बस झालं. मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. तू आजच्या आज काय तर सोक्ष मोक्ष लावून टाक. अगं पण माझं थोडं ऐकून तर घे. काय झालं संजय? कुठे काय? काही नाही बाबा. काही नाही काय लगेच गोबडी वळली. अमिता काय म्हणतेस तू हे? काय म्हणजे? तुम्ही ऐकलं तेच. काय झालं का? संजय संजय काय झालं रे? ते आपलं असे कापता कशाला? आज काय तो निर्णय लावूनच टाका. सुनबाई, अगं तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? जिभेला हाड नसतं म्हणून चरा चरा बोलते. अमिता काय बोलतेस तू हे? हा आमच्या पुढे तुला काहीच वाटत नाही बोलायला? मग काय जाऊबाईंच्या पुढ्यात बोलू? काय झालं? बघा बघा नाव घेतात जाऊबाई हजर. कशी वागण्यात का बोलते? घ्या आता आणखी एक. संजय संजय अरे काय झालं? हा तुझी बायको एवढी उद्धटपणे आमच्याशी बोलते आणि तू मान खाली घालून गप्प बसतोय? अरे
अरे तू घातलीस ती घातलीस आणि आणि आम्हालाही मान खाली घालायला लावतोस की काय? अरे काय 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 बोलते तुझी बायको? सासरे बुवा अजून तसं काहीच बोलले नाहीये मी, पण बोलायला सुरुवात करणार आहे आता. हेच तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवलं का गं? माझे आई वडील काढू नका. मी जर तुमचे काढले ना तर सगळ्यांच्या माना खाली जातील. अमिता संजय अरे कशाला मारलं? शोधतं काय तुम्हाला? माझ्याबद्दल खोटी सहानुभूती नको. जखमेवर मीठ चोळायचं काम करू नका. हा हा गणपत मगाशी बायकोला समजावत दुसरा मार्ग काढत, पण पण या घराचे वासे, या घराचे खांब जर असे निखळायला लागले तर काय? अमिता, अगं असा टोकाचा निर्णय का घेतेस तू? आमचं काही चुकलं का? का का असा द्वेष करतेस आमचा? तुला वेगळं राहायचंय तर सांगायचं ना गं मला. मी यांना सांगितलं असतं. पण अशी मनातल्या मनात का कुठत राहतेस? कळतंय तुमचं आता नवीनच लग्न झालंय. मला एकांत हवा, मान्य. पण पाहतेस ना गं, आपल्या घरावर किती आपत्ती येतात. आता तुरुंगात आम्ही एकमेकांसोबत येऊन हसतो, पण आत्ताच रडतो गं. जर पोट जर संकटात असेल ना तर त्या आईची तंबत त्या आईलाच म्हणतो. गणपत बघ, हा गणपत बघ, या घराचे वासे डळमळू नये म्हणून किती कष्ट करतोय. मग तुमचं म्हणणं काय आहे? तुमच्या देखत नवऱ्याचा मात खात राहू का गोगलगाय बनून पोटात पाय घेऊन राहू? जाऊबाई, तुमच्या भावना ठेवा तुमच्याकडे, मला सांगायची गरज नाही. मला तिच्या तोंडाला लागू नकोस. संध्या संध्या तू काय ठरवलंय? तुला वेगळं राहायचंय का? बोल. अरे वेगळं राहायचंय का? काय ते एकदाच सांग. आणि मला सुद्धा इतरांशी बोलण्याची इच्छा नाहीये. तो काय बोलणार तुमच्या समोर? तुमच्या समोर बोलायची हिंमत नाही त्याची. त्यामुळे जे काही बोलायचं ना मीच बोलणार. आम्हाला इथे राहायचं नाही. आम्ही आजच्या आज हे घर सोडून जाणार. ए बाई, तुला राहायचं नाही तर नको राहूस. तू जा इथून. तोंडाला येतं बोल नकोस. अहो, याने तुम्हाला फसवलंय ते कुठे तुम्हाला माहितीये? मी याच्या मागे लागले नव्हते, हाच माझ्या मागे आला होता. आणि हो, अगोदर मुलाला सोडून आणा, नंतर मला मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवा. त्या घराण्याची इज्जत वेशीवर टांगली आहे, घरात राहायची इच्छा नाही मला. ए सुनबाई, जा आता जा. तोंड आम्ही आमचं बघून घेऊ. जा तू. परावलंबी माणसं काय बघणार? अमिता तोंडाला आवर घाल, नाहीतर नाहीतर काय? काय करत? महाराज, अंगाला हात तर लावून दाखवा. तुमची हिटलरगिरी माझ्याकडे नाही दाखवायची. आणि तशीही एक केस चालूच आहे. दुसरीचा इरादा आहे की काय? हे बाई, जा बाई आता तू जा. पण अशा मनाला वेदना देणारे शब्द बोलू नकोस. मनावर घाम घालू नको. तुझ्या पुढे हात जोडते मी आता. मला अरे कशाला तिच्या समोर हात जोडतेस? मी कोणाला सांगत नाही माझ्या पुढे हात जोडा म्हणून. आम्ही आजच्या आज हे घर सोडून चाललोय. चल रे. काय काय झालं? आम्हाला फसवलं ना? लग्न केलं त्यावेळी आम्ही समजून घेतलं. आता अहो गळ्यात गळे घालून वावरणारे तुम्ही
बाई, अगं कशाला कुणासोबत बोलतेस? बायकोच्या आरी गेलेल्या माणसाला काय कळणार? आता मी तुम्हाला कसं समजावून सांगू? मी तिच्यात आता पुरता डुबून गेलोय. बाहेर पडायचा आता मार्गच सापडत नाहीये मला. मला माफ करा, माफ करा मला. पायात निवांत पायात ठेवली असतीस ना तर ही वेळच आली नसती. हा, बरोबर आहे तुझं. अरे पण मी काय करू? द्विधा परिस्थिती झाली माझी. माझी चूक झाली. स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय आणि आता काय? कर्माचे भोग आता मला भोगावेच लागणार आहे. पण पण पहिलं मी तिला समजून सांगितलं होतं आणि तसं तिने होकारही दिला होता. आपल्या परिवाराबद्दल माहिती तर मी दिलीच होती. तरी पण पहिल्या सर्व अशाच बोलतात. चल रे, आता पुलका बस झाला. आणि तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना, तुझी लाडाची मैना. तू राजा आणि मी तुझी राणी. आपण की नाही आपल्या राजमहालात राहायला जाऊ, कोंडवाड्यात नाही. चल म्हणते ना. अरे अरे, अशा मनाला जखमा करू नकोस रे. अरे अरे, बाहेरील जखमा मलमपट्टी करून भरता येतात रे. पण मनातल्या जखमा सहजासहजी भरल्या जात नाही. म्हणून सांगतो, हार मानू नकोस. अरे हार मानू नकोस. शिवधनुष्य पेरायचं तुला रे. शिवधनुष्य गणपता मॉर्निंग गुड नाही रे. आता हे काय नवीन? हा, मॉर्निंग गुड नाही रे, गुड मॉर्निंग. आणि गाढवा हा, सकाळी 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 काय म्हणतात? सकाळी गुड मॉर्निंग म्हणतात. काहीतरी काय आजोबा, बाईने मला सांगितले. मी आल्याला वाणी नाही. हो, पण ते सकाळी, आता नाही. आता काय म्हणायचं? काय म्हणायचे काय? इव्हिनिंग गुड काय? सॉरी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. शाबास रे माझ्या विजय. चुपा चुपा. मोठा होणार. अरे बाप रे, कान गेले. आणि काय रे, हा? 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 मोठा होऊन काही डोळ्यात कानाचा डॉक्टर बनणार आहेस? तसं नाही आजोबा. तुम्हीच तर म्हणता मी अभ्यास नाही करत. मी अभ्यास करतो. आजोबा तुम्ही मला शिकवा. आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. सूर्य
पश्चिमेला उगवतो पण बालिमाच्या सूर्य पूर्वेला उगवतो. अरे सूर्य पूर्वेलाच उगवतो. मी तुला म्हणालो तुझ्यात एवढा बदल कसा काय झाला? पण आजोबा मी असं मनाशी ठरवलंय की मी आता सुधारणार. पण आजोबा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तुझा? आजोबा हा सूर्य पूर्वेलाच का उगवतो पश्चिमेला का नाही? ते आता त्या सूर्याला विचारावं लागेल. त्याला कसा माहित? तू सकाळी सकाळी फिरायला गेला. त्या सूर्याला काय माहिती माहितीये? गाढवा पुढे वाचली गीता. आजोबा गावासमोर गीता कशी वाचणार? गीता बाईसमोर वाचते. समजावणं म्हणजे ना डोक्या पलीकडचं आहे. आजोबा सांगा ना. समजेल हळूहळू. अक्कल आल्यावर सारं काही समजेल. आजोबा कधी येणार अक्कल मला? 1760 प्रश्न. चल अभ्यासाला बस. ठेवायचंय मला. बस अभ्यासाला. अरे गोट काय करतो? अभ्यास कर. आजोबा इथे बसेल ना. कुठला? अभ्यास करूया. आमच्या आजोबा शिकवतात. लोक म्हणतात अभ्यास करूया. आजोबा शिकवते. आजोबा त्याच्याकडे लक्ष देऊ नका. या पश्चा चला चला. चला म्हटलं की चालले. अरे बसा. आजोबा तुम्हाला नमस्कार करण्यासाठी उठलो. आजोबा एक शाळेत नमस्ते. समजते. चला बसा खाली. आज की नाही इंग्रजीचा अभ्यास करूया. काय इंग्रजी? आमचा विजा हुशार आहे. विजापासून सुरुवात. विजा चल बोल. ए फॉर. आजोबा हे पण एकटा. इंग्रजीमध्ये विचारचं. इंग्रजीमध्ये ए फॉर आजी. वर्षा नाही. कळलं का भैर्या? ए फॉर ऍपल. आता मला सांगा बी फॉर. आजोबा बी फॉर बॅट. कॅट नाही रे. कॅट. आता मला सांगा सी फॉर. काय आजोबा सी फॉर काका. तुला पांजी खाली नेऊन ढाका. अरे काय चाललंय तुमचं? सी फॉर कॅट. काय सी फॉर कॅट? काय 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 सी फॉर कॅट.
सी फॉर कॅट. कॅट म्हणजे मांजर. बोका नाही. तू बोका. बोका. हे तुम्ही शिकणार. हं? तर मला सांगा, बी फॉर डी फॉर डक. डक म्हणजे बदक. अरे 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 अरे, डक म्हणजे बदक. हा? याच्या 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 कानात ना, याच्या कानात, हा? याच्या कानात कोणीतरी गरम 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 गोमूत्र टाका. नुसता 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 डोक्याची भाजी करतो. तुला म्हणजे कोणी बघता ना. अरे अरे बसा रे. अरे खाली बसा. कशी सुधारणार तुम्ही? हा? चला चला, आता की नाही आपण गणिताचा अभ्यास करू. गणिताचा अभ्यास माझ्या आवडीचा विषय. आजची गणित सोडवतो, आजची गणित सोडवतो, आजची. चला, आमचा विजय हुशार आहे. विजयापासून सुरुवात. चल विजया, उभा राहा. उभा राहा. बेचा पाडा म्हण. बेग बे. हा. बेग बे. बेग बे. बेग बे. बेचा खाली, बेचा बेचा. हा परशा, उभा राहा. बेचा पाडा म्हण. चल उभा राहा. हा म्हण, बेचा पाडा म्हण. हा. चाय.
शिकवता स्वतः शिकेल, पण पण तुम्ही शिकणार नाही. हं? हं? तुम्ही कसे शिकणार रे? हं? तुम्ही ना माकडे. अरे ती माकडे वेगळी आणि तुम्ही वेगळे. बंदर. अरे तुम्हाला बंदर म्हणजे काय माहिती नाही? अरे बंदर म्हणजे माकड. बंदर म्हणजे माकड माहिती नाही, बंदर पण माहिती नाही. अरे माकड अरे माकड मला पिशवी घालून कुठे पळाले? कुठे पळाले? आई अच्छा तू आलास. बस मला माहित होतं तू काय केलं म्हणून तुला सोडलं नाही. काय मी पळून आलो आई. म्हणून कशाला आलास? नाही आलो असतो तर त्यांच्या विळख्यातून सुटलो नसतो का आई? आई ते मला खूप मारतात ग. हे बघ माझ्या पाठीवर वर बघ ना ग आई. कसा रे बसलास तू? काय बरं वाईट केलं नाहीस ना? नाही गाई मी काही नाही केलं गाई. अगदी तुझ्या गळ्याच्या पण फुकटचा या प्रकरणात गवलाय ग मला. माझा काही संबंध नाहीये ग. आई मला समजून घे ना ग. तू मला समजून घेणार आहेस ग. आई तुझ्याचं जेवण खाल्लं नाही ग खूप दिवस. आई तू मला बोलायचीस पण माझ्या चांगल्यासाठी ग. हे आत्ता कळतंय ग मला. त्या मागचं प्रेम त्यावेळी कळलं नाही ग मला. त्यावेळी कळलं नाही ग. मित्रांच्या सहवासात राहून घरचे संस्कार विसरलो ग. घरचे संस्कार विसरलो ग. आई बाबा सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच बोलायचे ग. आई बाबांना सांग ना का माझी चुटका करायला. तुझा आजा निर्दोष आहे ग आई. तुझा आजा निर्दोष आहे ग. तू विश्वास ठेव ना ग माझ्यावर आई. विश्वास ठेव ना ग तू. आई भूक लागली ग. खूप भूक लागली ग. 2 घास भरव ना ग. मग मी जाईन ग परत तुरुंगात. तुरुंगात हालाल करतात ग आई. हालाल करतात ग. आई पण बाबांना सांग ना ग. नाहीतर तुमचा आजा कायमचं जग सोडून जाईल ग. अच्छा कायमचं जग सोडून जाईल. मोठा
जेवायला आण. मी आज तुला माझ्या हाताने भरवते. आजा 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 ते रहा आजा. अहो जाऊबाई, तुम्हाला बरं वाटत नाही का? मी बरी आहे. असं का विचारतेस? अहो अजा आहे तुरुंगात. तो इथं कसा येईल? आपण मी आता त्याच्याशी बोलले. मला जेवण आणायला सांगितलं. आजा आजा अरे कुठे गेलास तू? अहो जाऊबाई, मी आत्ताच त्याला तुरुंगात भेटून आले. तुम्हाला कदाचित भास झाला असेल. स्वाभाविकच आहे ना. नियती किती भयंकर खेळ खेळते. बघा बघा जाऊबाई, घर कसं फिरतंय. बघा बघा बघा, भिंती कशा लटपटतायत. किती करुण प्रसंग. नशिबाचं मी आपली बाजूला झाले. घालून पाडून तोंडे मारतेस तू. पदोपदी आमचा अपमान करायला ठरवूनच आली असती. हुशार कर, पण आमचा सुद्धा एक दिवस येईल. तुम्हाला काय करायचंय ते करा. मी जे काही करणार आहे ना, ते महाभयंकर असणार. बापरे, आगे आगे देखिए होता क्या है. तुमचा तो अपमान. तुमच्या मुखात माझ्या कानपटीत मारली, तेही तुमच्यामुळे. माझा अपमान नाही. माझ्या अंगाला स्पर्श करायची कोणाची हिंमत नव्हती. हे माझ्या कानपटीत मारली तुमच्यामुळे. अहो मनात आणलं ना, एका फटक्यात अजयला सोडून आणू शकतो. सोडून आणलं, तुम्हाला वेदना कशा होणार? म्हणजे त्या अपमानाचा बदला अशा प्रयत्नाने घेतोयस. अगं तुला कसला का एवढा पैशाचा माज आलाय? तुला जे घर उद्ध्वस्त करायचं स्वप्न पाहतेस ना, आणि दुखावलेल्या नागिनीप्रमाणे विषारी फुटकार सोडतेस. सोड, हुशार सोड. हा उंबरठा ओलांडून मी आतमध्ये आले ना, तेव्हापासून या घराचा पाया मी घासू दिला नाही. अनेक संकट आली, तोंड घासू दिला नाही. अशा या वाघिणीला तू आवाहन करतेस. माझ्या आजाने जो गुन्हा केला असेल तर परमेश्वर त्याला शासन करीलच. पण निर्दोष असेल ना, तर त्याची मुक्तता सुद्धा करेल. मी गप्प बसते त्याचा असा अर्थ घेऊ नकोस. माझ्या तोंडाचा पट्टा चालू व्हायच्या आधी निघून जायचं. वा, जाऊबाई जोरात. मग तर वरात काढलीच पाहिजे. सुनबाई, अगं कशाला कोणाच्या तोंडी लागते? आले ते जातील. तेव्हा जायची घाई होती. सासरे बुवा, सांभाळा स्वतःला. नाही खोकला येतोय. आणि काय आहे ना, वय झालंय तुमचं, त्यामुळे कधी काय होईल काही अमिता! सांगता येत नाही. शब्दांना आवर घाल. तुझ्यासारख्या आमच्याकडे पण शब्द आहेत, आणि ह्या असे वापरत नाही आम्ही. तुझ्या ह्या पैशापुढे ना माणुसकीची वेळच सरस करेल. आणि तुझं हे काही चाललंय ना, अळवावरचं पाणी आहे, नुसतं अळवावरचं पाणी. आणि तुला एक ना एक दिवस नतमस्तक व्हायलाच लागेल.
तुमच्या वेळेचा विचार करा. कशी तुम्हाला या घरातून बाहेर काढते ते बघा. सरळ कोर्टात केस टाकते. मला या घराचा अर्धा हिस्सा हवा. या घराचा अर्धा हिस्साच काय तूच वर सुद्धा देणार नाही समजले. का राजभर पिकला की कमी पडला? आमच्या या पोरवाड्याचा हिस्सा मला नाही. कसे देत नाही तेच पाहते. नाही तुम्हा सगळ्यांना उघड्यावर आणलं तर नावाची अमिता नाही. आणि नाही तुला आमच्या पायापुढे नाक घासायला लावलं तर नावाची विमला नाही. बाई अगं शांत हो ग बाई शांत. अगं आपल्यावर वाईट प्रसंग येत आहेत त्याला आपण समर्थपणे तोंड देऊया. बाबा का होई अशी वागते आपल्याशी? आपण काय वाईट केलं होतं हो तिचं? प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी जर कळल्या असत्या तर ही वेळ कोणावर झाली नसती. माझा पांडुरंग एक ना एक दिवस या सर्व गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावेल. गणपता आलास बाबा ये. काय झालं? काय नाही. गणपता अरे मनात काय ठेवू नकोस रे. मनात काय ठेवू नकोस. काय झालंय? सांगा ना काय झालंय ते. बाबा निर्मला आमची कंपनी बंद पडली. 150 कामगार रस्त्यावरती आले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि केस कोर्टात सुद्धा गेले. मला माहित होतं असंच काहीतरी होईल. अरे आजा असता तर थोडा हातभार लागला असता. पण तुम्ही काही काळजी करू नको. सारं काही आमच्या व्यवस्थित होईल. तुम्ही काही काळजी नको. काय करायचं होतं? अरे संजयला ती घेऊन गेली. आजा पण तुम्ही डोक्यात काय घेतलं? आपण तिचं काय करायचं ते नंतर बघू. तुम्ही शांत व्हा. गणपता सुनबाई अरे मला कसं तरी होतंय रे. मला कसं तरी होतंय. मी थोडा आराम करतो. बाबा पण आले मग बज्जत बज्जा. विजय दमला असेल ना? चल हातपाय धुवून जेवून घे. वाई आई शाळेला विचारलो. बाबा उद्या तुम्हाला शाळेत बाईने बोलवलंय. मला बाईने शाळेत बोलवलंय? हो. कशासाठी? बाई म्हणतात मी अभ्यास नाही करत पण मी रोजच अभ्यास करतो. पण आज बाई म्हणाल्या तू सगळ्या विषयात नापास झाला. काय नापास झाला? हो. काय म्हणाला? नापास झाला? हो. नापास झाला? नापास झाला? सुधारणार कधी? अरे कधी सुधारणार? कधी सुधारणार? हे सगळं तुझ्याच झालं. कधी सुधारणार? आता तुला सुधारणार? कुणाचा राग कुणावर का काढता? आम्हाला कुणाचा आधार आहे? तुमच्याशिवाय आमचं आहेच कोण?
माझं चुकलं मी पावलं काय मी असं कसं का जगा वेगळा सर्व मला वेळा बोलतात शाळेत सगळीकडे जे लिहिले भाई ते कधी ना चुकी काय आहे तेच कळत मी आता शाळेत सुधारणार माझा पांडुरंग मला हुशार करेल मी सुधारणार नमस्कार सासरे बुवा. पण मी आत येऊ का? या. नाही, तुम्ही नाही म्हणालात तरी मी येणार. कारण मला कोण अडवणार? तुला कोण अडवणार ग? आणि आम्ही कुणालाही अडवत नाही. या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. नाही, त्या दिवशी तुमचा पारा खूप चढला होता. म्हणे तुसभर सुद्धा देणार नाही. पहा मी तुमच्यासाठी काय भेट आणतीये. सप्रेम भेट. आता तू काय मला सप्रेम भेट देणार ग? सांगते. काय भेट ती सांगते. पण त्याच्या आधी काय सांगते माहितीये का? स्वतःला सांभाळा हा. नाहीतर काय अचानक झटका येईल. तू माझी काळजी करू नकोस. बघ, माझा मी समर्थ आहे. बघून घ्या तुम्ही स्वतःला. घ्या बघून. आता जरा हे पण घ्या बघून. अगं, कुठे फेडशील हे पाप? आम्हाला कोर्टात घेतलंस. परमेश्वर, अगं परमेश्वर तुला कधीच माफ करणार नाही. आणि तू 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 या घरात आल्यापासून ना सारं काही बिघडत चाललंय बघ. सारं काही बिघडत चाललंय. सासरे बुवा, अजून काहीच बिघडलेले नाही. बिघडायचं बाकी आहे. काय झालं बाबा? आमच्याशिवाय चैन पडत नाही वाटतं. जाऊ बाई. जाऊ. जाते बाई. सुनबाई, अगं हे बघ हिने कोर्टात केस टाकले. आपल्याला कोर्टात घेतलं. परमेश्वरीला कधीच माफ करणार नाही. तू मला माफ करेल की नाही मला माहित नाही. मी तुम्हाला या घरातून साफ करून टाकणार आहे. तू काय ग आम्हाला साफ करणार? गाणं मागून आली आणि तिखट झाली. अगं बाप्पाच्या दरबारात जर न्याय असेल ना तर तुझे स्वप्न कधीच साकार होऊ देणार नाही. माझी स्वप्न मी स्वतः साकार करत असते. दुसऱ्यावर अवलंबणारी माणसं तुमच्यासारखी असतात. जा बाई, जा तू इथून. आम्ही आमचं बघून घेऊ. जा तू इथून. जा. हॅलो. हॅलो. हम्म. आपण अमिता बोलतोय का? हो, मी अमिताच बोलतेय. मॅडम तुम्ही जिथे असाल तुम्ही लवकर निघा प्लीज. पण कोण बोलते? मी शुभम हॉस्पिटलमधून बोलतोय. तुमच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? अहो, पण का? काय झालं?
त्यांचा खूप मोठा अपघात झालाय. जबरदस्त मार लागलाय त्यांना. अरे देवा. त्यांच्यासोबत कोण आहे हॉस्पिटलमध्ये? नाही इथे थोडी दिसत नाही म्हणून तुम्हाला फोन केलाय. एका गृहस्थाने त्याने ऍडमिट केलंय आणि स्वतः रक्त करून माणूसकी दाखवलंय. प्लीज तुम्ही लवकर निघून या. ते तिथे आहेत का ते? नाही नाही इथे कोणीच नाहीये पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटल या. प्लीज प्लीज. हे बघा मी ताबडतोब तिथे पोहोचते. पण तुम्ही प्लीज पप्पांचे सगळे उपचार ताबडतोब सुरू करा. हे बघा तुम्ही माझ्याकडे बघितलंस अगं परमेश्वराची लीला आघात तो कधी काय करेल सांगता येत नाही. कधी काय करेल सांगता आता माझं मृत्यूपत्र बनव. संध्याला आणि हिला मी काही देणार नाही. आताच्या आता माझं काय केलंय मी पाप म्हणून डोक्याला झालाय ताप. किती माझ्या मागे हे व्याप. मी एक सामान्य माणूस आहे रे. सामान्य माणूस. किती म्हणून सहन करू. किती म्हणून सहन करू. लहानपणी संसाराची धुरा माझ्या खांद्यावर आली. ती आजपर्यंत संसारूपी वेळ सांभाळता कधी गुंतून गेलो ते कळलंच नाही रे. कळलंच नाही. जळाजळातील प्राणी मात्राला झाडा झुडपाला फळा फुलाला कुणाचा तरी आधार असतो. कुणाचा तरी आधार असतो. पण मला मात्र कोणाचाच आधार नाहीये. कोणाचाच आधार नाहीये. कोणाचाच आधार नाही. परमेश्वरा अरे बघतोस ना. अरे बघतोस ना. बाबा काम सुटल्यापासून घरीच ते घरी. संजयला मोठा केला पण काय केलं त्यानं. लग्न झाल्यावर निघून गेला बायको सोबत. निघून गेला. माझ्या आजाची तरी आता कुठे मला मदत झाली. तर तो तुरुंगात जाऊन बसलाय. विजाकडून अपेक्षा करणं म्हणजे चुकीचं. आता फक्त निर्मल मला धीर देत असते. आता ती सुद्धा डळमळू लागली. ती सुद्धा डळमळू लागली. अरे कसं तोंड देणार सांग ना. कसं तोंड देणार सांगा. अहो कसं तोंड देणार. महागाईनं सामान्य माणसांचं कंबरच मोडून टाकले. पवावर चाललेला भ्रष्टाचार आणि न होणारी पगारवाढ. त्यामध्ये नवनवीन लादण्यात आलेले कर. धंदा करायचा तर भांडवल नाहीये. हो आमच्यासारख्या माणसांकडे सामान्य माणसांकडे कुठलं आणणार भांडवल. आमची कंपनी बंद पडली. युनियन करून काही फायदा झाला नाही. काही फायदा झाला नाही. ज्या लोकांनी ज्या कामगारांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता ते सुद्धा फिरलेच माझ्यावर. पैसे खाल्ल्याचा आरोप करतायत. या गणपतवर पैसे खाल्ल्याचा आरोप करतायत. पैसे खाल्ल्याचा आरोप. मालकाने धूर्त खेळी करून सर्वांना देशोधडीला लावलं रे. देशोधडीला.
कुणाजवळ नाही मागणार सांगा, कुणाजवळ नाही मागणार सांगा, कुणाजवळ नाही मागणार हा? कारण कारण सामान्य माणसाला वालीच उरला नाहीये. हो, वालीच उरला नाहीये. सामान्य माणसाला वालीच उरला नाही. लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. हो, लोकशाही. पण ही लोकशाही कुठे राहिली? कुठे लोकशाही राहिली? हा सांगा सांगा, कुठे लोकशाही राहिली? सगळीकडे दळापशाही चालले, दळापशाही. हे 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 दळबद्री राजकीय नेते मतदान आलं की हात जोडतात, मला मत द्या, मला मत द्या, मला मत द्या. आणि निवडून आले की असं चांगलाच हात मारतात. अरे काय चाललंय हे? काय चाललंय सांगा ना, काय चाललंय? हा 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 एक दिवस सामान्य माणूस खंगून मारणार. खंगून मारणार. कारण त्याला वाली चुरला नाहीये. सामान्य माणसाने काय करावं? सामान्य माणसाने काय करावं? आमचं सरकार म्हणतं, हो आमचं सरकार म्हणतं अच्छे दिन आएंगे. अरे हाय, कसले अच्छे दिन? कसले अच्छे दिन? नरकल्यात भुगण्याचे. सामान्य माणसाने काय करावं सांगा ना, जगावं की मरावं? सामान्य माणसाने काय करावं? जगावं की मरावं? सामान्य माणसाने काय करावं? जगावं मरावं? नक्की काय करावं? सामान्य माणसाने नक्की काय करावं? माझे 150 कामगार आणि माझ्या घरातील माणसं माझ्या बाबतीत काय म्हणत असतील? काय म्हणत असतील? दादा बघ ना, मी आणलंय. दादा बघ ना, मी तिथे आलोय.
बाबा बाबा तुम्हाला काही होणार नाही बाबा मी आलोय बाबा मी आलोय. दादा माफ करा एवढे अधिकार मी गमावून बसले पण एकदा मला माफ करा प्लीज उठा दादा दादा उठा हे उठणार आहे दादा हे उठ ना. दादा माझा पैशाचा अहंकार उतरला पैशापुढे नाती श्रेष्ठ असतात हे मला समजून चुकलं. त्या दिवशी इथून हॉस्पिटलला गेल्यानंतर मला समजलं ज्या इसमाने माझ्या वडिलांना ऍडमिट करून रक्त दिलं होतं तर दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही होतात दादा. मला माफ करा बाबा बाबा परमेश्वरा परमेश्वरा सर्वांना एकत्रित आणले तुझे परमेश्वरा परमेश्वरा तुझी तुझी मी नेहमी चेष्टा करत आलो रे.